नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। लाखो लाभार्थी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभापासून वंचित आहे आणि या संदर्भात जे काही आंदोलन झालेलं आहे तर त्या आंदोलनामध्ये नेमकं काय झालेलं आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर उर्वरित पैसे कधी मिळणार आहे आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आपल्याला हे पैसे कधी मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, बातमी मंगळवेढा येथून आहे। संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अनुदान न मिळालेल्या तालुक्यातील लक्ष्मी दैवडी येथील लाभार्थ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात ठिय्या मांडला व अनुदान तातडीने देण्याची मागणी नायब तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली। तर मित्रांनो, मंगळवेढा येथील ही बातमी आहे ना। या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन मांडलेलं होतं आणि त्यानुसार अनुदान तातडीने देण्यात यावं तर अशा प्रकारची मागणी त्यांनी नायब तहसीलदाराकडे केलेली आपल्याला दिसून येईल। त्यानुसार पुढे काय झालं तर ते बघूया बातमीमध्ये। तर बघा मित्रांनो, यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात एकूण 34 लाभार्थ्यांच्या सह्या आहेत। तालुका अध्यक्ष प्राध्यापक येताळा भगत, माऊली कोंडूभैरी, गंगाधर मसरे, संतोष माने यांच्यासह शिवसैनिक व वंचित महिला लाभार्थी यावेळी उपस्थित होत्या। याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या जवळपास 550 लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्श्याचे दरमहा मिळणारे अनुदान मिळत नाही व अनुदान न मिळणाऱ्या लाभार्थ्याबाबत महसूल खात्याकडून कोणतीही कार्यवाही संबंधित लाभार्थ्यापर्यंत न केल्यामुळे त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकला नाही। तर बघा मित्रांनो, अशाच प्रकारची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। कारण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना किंवा इतर निराधार योजनांचं जे काही अनुदान आहे डिसेंबर 2024च्या अगोदरचं, तर ते अनुदान किंवा पेन्शन हे तहसील कार्यालयामार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत होतं। परंतु तहसील कार्यालयाची प्रचंड दिरंगाईमुळे सदर लाभार्थ्यांना या अनुदानापासून या पेन्शन पासून वंचित राहावं लागत आहे आणि इथले जे काही कर्मचारी आहेत दिरंगाई करत आहे, वेळ काढूपणा करत आहे। महाराष्ट्र शासनाने GR काढून या संदर्भात पैशाचं वितरण सुद्धा केलेलं आहे, तरी पण या लाभार्थ्यांना डिसेंबर 2000 पूर्वीचे पैसे मिळत नाही। आता त्याच अनुषंगाने या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये जवळपास मंगळवेढा तालुक्यातील 550 लाभार्थी असे आहे की ते या योजनेपासून वंचित आहे आणि तहसील कार्यालयाकडून त्यांना अनुदान कधी मिळणार आहे तर याबाबतची कोणतीही माहिती दिल्या जात नाही। त्यामुळे लाभार्थी त्रासून गेलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढे बघूया नेमकं आपल्याला आता हे पैसे कसे मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, शिवाय त्यांच्याकडून KYC करण्याच्या नावाखाली आधार कार्ड झेरॉक्स व हयातीचे दाखले देखील घेण्यात आले आहे, तरी देखील त्यांचे अनुदान जमा झाले नाही असे लाभार्थ्यांनी बँकेला हेलपाटे घालून देखील अनुदान जमा नसल्याची खात्री होताच या लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कामाबद्दल संताप व्यक्त करताच या प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। तर या संदर्भात जे काही लाभार्थी आहेत तर त्यांनी आपल्या बँक पासबुकची झेरॉक्स, हयातीचा दाखला, त्याचबरोबर आधार अपडेट केल्याचं जे काही झेरॉक्स आहे तर ते सुद्धा तहसील कार्यालयामध्ये जमा केलं। त्यानंतर लाभार्थी वेळोवेळी बँकेमध्ये हेलपाटे मारत आहेत, तरी पण त्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केल्याचं आपल्याला दिसून येत आहे व संबंधित लाभार्थ्यांना तातडीने अनुदान देण्यात यावे। ज्या लाभार्थ्यांचे अनुदान कोणत्या कारणास्तव बंद झाले याची माहिती संबंधित लाभार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना कळवावी व तात्काळ दुरुस्ती करून त्यांचे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बरेच वेळा काय होतंय की सदर लाभार्थ्यांचे
जे काही अनुदान आहे, पेन्शन आहे, तर ते वेळेवर खात्यावर जमा होत नाही. तर त्या संदर्भात नेमकी काय त्रुटी आहे किंवा कशामुळे अनुदान अडकलेलं आहे, तर हे सुद्धा तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहेत तर ती लाभार्थ्यांना याबाबतची माहिती देत नाही. त्यामुळे या आंदोलनादरम्यान की या ठिकाणी मागणी करण्यात आलेली होती की सदर लाभार्थ्यांना नेमकं कळवण्यात यावं त्यांच्या घरी जाऊन की तुमचा हा प्रॉब्लेम असल्यामुळे तुमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही आणि त्यासाठी जवळ त्यांच्या घरी जाऊन तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात यावी आणि त्यांचा जो काही लाभ आहे तर त्यांना त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना कार्यालयाच्या निष्काळजी धोरणामुळे जवळपास 550 गोरगरीब महिला पुरुष यांच्या अनुदानापासून या योजनेच्या अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. तर अशा प्रकारची मागणी प्राध्यापक येताळा भगत शिवसेना तालुकाध्यक्ष यांनी तहसील कार्यालयामध्ये केलेली आपल्याला दिसून येईल. अनुदान मिळण्यासाठी हयातीचा दाखला व आधार कार्ड झेरॉक्स मी स्वतः तहसील कार्यालयात जमा केले आहे, तरी देखील लाभार्थ्यांचे अनुदान जमा केले नाही. गोरगरीब लाभार्थ्यांना हेलपाटे लावले जात आहेत. अशा प्रकारची माहिती गंगाधर मसरे लक्ष्मी दैवडे यांनी दिलेली आहे. तर लाभार्थ्यांना वेळोवेळी तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहे तरी त्यांचं डीबीटी वेळेवर होत नाही. त्याचबरोबर त्यांच्या खात्यावर हे अनुदान मिळत नाही आणि बँकमध्ये गेल्यानंतर सुद्धा बँकवाले सुद्धा त्यांना योग्य उत्तर देत नाही. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीला कंटाळून सदर लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयातच हे आंदोलन मांडल्याचे आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आपल्याला दिसून येईल की अनेक लाभार्थ्यांचं अनुदान रखडलेलं आहे. तर त्यामुळे त्यांचं अनुदान लवकरात लवकर देण्यात यावं अशा प्रकारची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता बघूया आपल्याला की हे अनुदान मिळत नसेल तर आपल्याला काय करावं लागेल. तर आता मित्रांनो, डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे, परंतु असे लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. अर्थात डिसेंबर पासून हे जे काही पैसे मिळणार आहे आपल्याला तर ते डीबीटी मार्फतच आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि त्यासाठी लाभार्थ्यांनी डीबीटी करून घेणे अतिशय गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे तात्काळ डीबीटी करून घ्या. आता ज्या लाभार्थ्यांना डिसेंबर किंवा त्याच्या अगोदरचं अनुदान मिळालेलं नाही, पेन्शन मिळालेलं नाही, तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे. तहसील कार्यालयाला भेट देऊन त्या संदर्भात चौकशी करावी लागेल की आमच्या खात्यावर मागील पैसे कधी जमा होणार आहे. तर अशा प्रकारची त्यांना एक विनंती करा, म्हणजे ते त्या संदर्भात कार्यवाही करतील आणि आपल्या खात्यावर हे पैसे जमा करतील. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.